आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. मिस्टर विजय, तुमच्याकडे असे कोणते पुरावे आहेत की ज्या पुराव्यांवरून हे सिद्ध होतं की मालती त्यांची हत्या विक्रम प्रताप सिंगने केली आहे? माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे ज्यावरून हे सिद्ध होतं की मालती देवींच्या हत्येमागे ह्यांचा हात. युअर ऑनर, न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर माझ्या हुशार मित्रांनी ज्यांना मुख्य साक्षीदार बनवलं आहे ते दुसरे कोणी नाही, माझे अशील विक्रम प्रताप सिंग यांचे सख्खे छोटे भाऊ आहेत. काय म्हणायचंय तुम्हाला? भाऊ असलो म्हणून खऱ्याची कास सोडून देऊ का? जरी भाऊ असलो तरी मी अन्यायावर पडदा नाही घालू शकणार वकील साहेब. पोलिसांना अर्ज मीच दिला होता म्हणून तर ही केस आज न्यायालयात उभी आहे. नाहीतर या केसचा शेवट कधीच झाला असता. युअर ऑनर, आता मी अनुमती मागतो की विजयने त्यांच्याकडे असलेलं ते व्हिडिओ फुटेज सगळ्यांना दाखवावं. अनुमती आहे. भाऊ, आज तर विकी गेलाच कामातून. बघा, अगदी खरं बोललास भाऊ. एक भाऊ दुसऱ्या भावासाठी सरळ रचतोय. आजचा दिवस इतिहास घडवणार भाऊ, की एका भावाने न्यायाखातर दुसऱ्या भावाविरुद्ध साक्ष दिली. ऑर्डर ऑर्डर, कृपया शांतता राखा. मिस्टर विजय प्रताप सिंग, तुम्ही पुरावा सादर का नाही करत आहात? तुम्ही न्यायालयाचा वेळ का वाया घालवताय? सर, ते रेकॉर्डिंग सापडत नाहीये. काल रात्री रेकॉर्डिंग होतं सर, मी स्वतः बघितलं होतं. माहित नाही, डिलीट झालं वाटतं. काय बोलता मिस्टर विजय? यामधून व्हिडिओ फुटेज डिलीट झालं की मग तुम्हीच ते डिलीट केलंय? हे तुम्ही काय बोलताय वकील साहेब? अहो, मी का डिलीट करेन? कदाचित स्वतःच्या भावाच्या प्रेमापोटी तुम्ही असं केलं असेल. सर, मी स्वतःच गोंधळलोय. मिस्टर विजय प्रताप सिंग, जर पुरावाच नव्हता तर तुम्ही दावा का दाखल केला? सर, दुर्दैवाने ती रेकॉर्डिंग सापडत नाहीये सर. ते कसं, कधी, कुठे गायब झालं मला काहीच कळत नाहीये सर. मालती ताईंच्या हत्येचा एखादा पुरावा होता, मग तो पोलिसांनी ताब्यात का नाही घेतला? यावरून हे स्पष्ट होतं की या केसमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला. म्हणून हे न्यायालय पोलिसांना दोषी मानतं. भारतीय संविधान सर्व कायद्यांचं शिखर आहे, म्हणून असा हलगर्जीपणा कायद्याचं उल्लंघन आहे. दिस इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. म्हणून हे न्यायालय स्थानिक पोलिसांना आदेश देतं की लवकरात लवकर ह्या केसची सत्यता समोर आणण्यासाठी न्यायालयाला मदत करावी.
युअर ऑनर, आता या केसची काहीच आवश्यकता नाही. खरं तर माझ्या अशिलाला फसवण्यात येत आहे. विक्रम प्रताप सिंग निर्दोष आहेत. त्यांच्या विरोधात कोणीही साक्षीदार, कोणताही पुरावा नाहीये. तरी मी न्यायालयाला विनंती करतो की त्यांना निर्दोष मुक्त करावं. हे सुद्धा सत्य आहे की मालतीताईंची हत्या झाली आहे, हे तुम्ही विसरू नका. पण युअर ऑनर, प्लीज, हे न्यायालय ह्या केसची सुनावणी पुन्हा करेल, ज्याची तारीख भविष्यात निश्चित केली जाईल. पण युअर ऑनर, ह्या केसमधून माझे अशील विक्रम प्रताप सिंग यांना मुक्त करण्यात यावं. न्यायालयात त्यांच्या विरुद्ध कोणताच पुरावा सादर केला गेला नाहीये. ते पूर्णपणे निर्दोष आहेत. हे न्यायालय आरोपी विक्रम प्रताप सिंग यांची जामिनावर मुक्तता करत आहे. आणि हा आदेश देत आहे की मालतीताईंच्या हत्येसंदर्भात ज्यावेळी सुनावणी होईल त्यावेळी ते हजर राहतील. आणि हे न्यायालय ही ताकीद देत आहे, जामिनावर सुटल्यानंतर आरोपीने कुठल्याही पुराव्यामध्ये फेरफार करू नये. युअर ऑनर, मी अगदी निष्ठेने न्यायालयाला हे सांगू इच्छितो की माझे अशील विक्रम प्रताप सिंग न्यायालयाने दिलेल्या संधीचा गैरफायदा घेणार नाहीत. आणि त्या संदर्भात एक लिखित अर्ज मी न्यायालयात सादर करेन. न्यायालयीन कामकाज स्थगित केलं जात आहे. मिस्टर विजय, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. सर एक मिनिट, सर एक मिनिट प्लीज. दादा, बघितलत ना, हा होता न्यायदेवतेचा विजय. फक्त जामीन मिळालाय, केस बंद झाली नाहीये. विजय आपल्या चतुराईने तेही करून दाखवेल. बाबूलाल, ह्याला म्हणतात सत्याचा वाजतो डंका आणि रावणाची खाक होते लंका. किती असहाय्य दिसतेस. आज तर फक्त जामीन मिळालाय, पुढच्या तारखेला केसचा निकाल लागेल. हीच तर सिस्टम आहे. बळी तो कानपिळी. वा विजय प्रताप सिंग, तुम्ही तर फारच चतुर निघालात. तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. भारती चल ना. का चंदा?
तू काय बोलत होतीस की विजय दादा आपला शब्द नेहमीच पाळतो. खरंच आहे, बघ ना. आणि काय बोलली होतीस तू की विजय दादा त्यांच्या कुटुंबातल्या लोकांसारखे नाहीयेत, त्यांचे स्वतःचे आदर्श, स्वतःची तत्व आहेत. हे सुद्धा खरंच आहे. बघितलं बघितलं यांचे आदर्श, यांचे तत्व काय शिताफीने आपल्या भावाला सोडवून घेऊन गेले. मला सांगा, जर हेच करायचं होतं मग का न्यायाची भाषा करत होता? म्हणे प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढताना सत्याची बाजू घेऊन मी नेहमीच तुझी साथ देईन, हेच बोलला होता ना तुम्ही? पण बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. भारती, मला स्वतःलाच प्रश्न पडलाय. मला काहीच कळत नाहीये. हो का? प्रश्न पडलाय? अरे वा, टाळ्या पडल्या पाहिजे तुमच्या या वाक्यावर. प्रश्न पडलाय म्हणे. तुम्ही तेच केलं जे तुम्हाला करायचं होतं. मी चंदाला आधीच म्हटलं होतं की जेव्हा स्वतःच्या कुटुंबाची पाळी येते ना, तेव्हा माणसाचे सगळे आदर्श, सगळी तत्व बाजूला सारली जातात. आता या सगळ्या गोष्टींचा काहीच फायदा नाही. का चंदा? का? तू तर यांचं खूप गुणगान करायचीस. विजयदादा असे आहेत, विजयदादा तसे आहेत. मी सुद्धा तुला सांगितलं होतं की हे मोठ्या घरचे लोक इतर लोकांचा कसा विश्वासघात करायचा हे जन्मताच शिकून घेतात. लोकांच्या भावनांशी खेळणं, त्यांना धोका देणं ही यांच्या घराण्याची परंपरा असते. भारती, तुझा राग अगदी योग्य आहे, पण मी सांगितलं होतं की विकी दादाच्या विरुद्ध मी कोर्टात पुरावा सादर करेन. मग कुठे आहे तो पुरावा? बोला ना, कुठे आहे? मी अत्यंत सावधगिरीने तो मोबाईल जपून ठेवला होता, पण कळत नाहीये कधी आणि कसा तो व्हिडिओ कोणीतरी डिलीट केला. खूपच सावधगिरीने सांभाळून ठेवला होता म्हणून आता तो डिलीट झालाय. जर तुम्ही तो पुरावा एवढा सांभाळून ठेवला होता तर कसा गायब झाला? तो उडून गेला की हवेत विरून गेला? भारती, जे काही झालं त्याबद्दल मी खूप दिलगीर आहे. दिलगीर? वा, कोणाचा तरी जीव गेलाय आणि हे दिलगीर आहेत. मला कळेल का तुम्ही कशाबद्दल दिलगीर आहात ते? हा, मी सांगते विजय प्रताप सिंग, मी सांगते. तुम्ही देखील तुमच्या भावा आणि वडिलांप्रमाणेच माझ्याशी शत्रुत्व निभवलं. पण नीट कान उघडून ऐका. मी तुमचा नुसताच तिरस्कार करत होते कारण शंकर सिंग तुमचे वडील आहेत. पण आता तर तुम्ही माझ्या नजरेतून उतरलात. अरे हो, मी इथे काय करते? तुमच्यासारख्या माणसाशी बोलणं तर दूर, तुमच्यासोबत उभं राहणं देखील माझ्यासाठी पाप आहे. आणि मी जाणून बुजून पाप नाही करत. छी. भारती, रामू, हा, सगळ्यांचं तोंड गोड कर. बुंदीचे लाडू घेऊन ये. हो. हा. बाबा, घरी आल्यावर जीवात जीव आला माझ्या. चल बस. बाबा, त्या वकिलाने तर कमालच केली. अरे, तो वकील तर खोटा होता, न्यायालयवाला. आम्ही तर सगळी व्यवस्था आधीच करून ठेवली होती. मला तर वाटलं की माझ्या बरोबर कुठला तरी चमत्कार घडतोय. एक गोष्ट लक्षात ठेव विकी बाळा, की तू आमचा सेनापती आहेस. तुझ्या नावाला जरा जरी कलंक लागला तर आमची नाचक्की होईल. तुमच्यासारख्या वडिलांचा आशीर्वाद असताना माझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. पण तो तुझा भाऊ आहे ना, तो नेहमीच सतर्क असतो. एक जरी चूक तुझ्या हातून झाली तर टाकेल फासाचा दोर तुझ्या गळ्यात. नाही अंकल, आज विजयलाही चांगलाच धडा मिळाला असेल. मला नाही वाटत तो अशी घोडचूक पुन्हा करेल. नाही बाळा, असं नाहीये. काही लोक तर आपल्याच माणसांना देशोधडीला लावायला जन्म घेतात. कळत नाही नक्की काय झालंय त्याला. बाबा, त्याच्या आजाराचा इलाज आहे माझ्याकडे. आता जर त्याने नात्याची जाणीव ठेवली नाही तर मी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, सांगून ठेवतो. नाही विकी दादा,
तुम्ही चुकीचा विचार करताय. विजय आणि तुमचं रक्ताचं नातं आहे. असलं नातं जे नातं मला फासावर लटकवण्यासाठी निघालं होतं, त्याने बाबाच्या प्रतिष्ठेचाही विचार केला नाही. तो तर मुलासारखा नाही, शत्रूसारखं वागतो माझ्याशी. ज्याने मला अपमानित केलाय, तू बघ, तो स्वतः एक दिवस पस्तावेल. अंकल, ही फक्त मतभेदांची लढाई आहे. ह्यात तुमचा अपमान नाही, तुमचा सन्मानच होईल. ते कसं? तो भलेही किती विरोधात जाऊ दे, नाव तर तुमचंच लावणार आहे. आणि आज कोर्टात त्याने जे काही केलं त्यामुळे हेच सिद्ध झालंय की तो तुमच्या विरोधात नाही, तुमच्या सोबत आहे. म्हणजे विजयने जे काही केलं ते मुद्दामून केलं. अरे नाही, अरे वा, तू तर सिद्धच केलं आहेस की तू ह्या घरची सून होणं योग्य आहेस. मग काय मी उगीच तिला इथे बोलवून आणलंय? हं? बघशीलच एक दिवस अंजनाच विजयला काबूत करे, कंट्रोल करे. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर एक दिवस नक्कीच असं होईल. सध्या तरी तुम्ही विकी दादांच्या सुटकेचा आनंद साजरा करा आणि विजयची जबाबदारी माझ्यावर सोपवा. शाबास. दादा, ती म्हण आहे ना की कुत्र्याचं शेपूट सरळ करण्यासाठी नळीत 100 वर्ष घालून ठेवा आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर नळीतून बाहेर काढलं तरी सुद्धा ते वाकडंच राहतं. आणि त्या विजयने आज ही म्हण खरी करून दाखवली. आणि मला माहित होतं की ह्या केसचा असाच काहीतरी निकाल लागणार आहे. तुम्हाला कसं माहित काका? हो, ते मला ह्यासाठी माहित होतं भारती, कारण आजच्या जगात कोणीही बिभीषण नसतो आणि कोणी जरी असला तरी स्वतःची लंका जळत नाही. सगळेच्या सगळे स्वतःचा फायदा करून घेतायत. बस. किती विचित्र जग आहे ना. विजय ज्याप्रमाणे बोलत होता ना बाबा, आपल्या सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. ज्याप्रमाणे त्याने साक्ष देण्याचं कबूल केलं, आपल्याला वाटलं की तो आपल्यासोबत न्याय करेल. भारती, वाईट माणसं कोणाबरोबरही न्याय करत नाहीत. ही लोक तर गुंड, मवाली, बलात्कारांना संरक्षण देतात. आणि शेवटी तो तर शंकरसिंगचा मुलगा आहे, त्याला कसली भीती आली? याचा अर्थ असा, आपलं दुःख दूर करणारा कोणी वालीच उरलेला नाही. दादा, ही सगळीच्या सगळी निर्लज्ज लोक आहेत आणि यांचा हाच धंदा आहे. पण मी गप्प बसणार नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस ते आधी सांग मला भारती. काय करणार आहेस? जेव्हा तू असे संकल्प पूर्ण करायला निघशील तेव्हा तुला विजयसारखी माणसं भेटतील दिशाभूल करायला. मी सांगून सांगून थकलो होतो की ह्या माणसाला तुझ्या जवळपासही भटकू देऊ नकोस, पण माझं कोणीही ऐकलं नाही. काका, हे कोणाच्या चेहऱ्यावर थोडंच लिहिलेलं असतं. लिहिलेलं असतं, स्पष्टपणे लिहिलेलं असतं. चेहरा वाचणारी नजर हवी भारती. विजयच्या चेहऱ्यावर स्वच्छ लिहिलेलं होतं की तो शंकरसिंगचा मुलगा आहे आणि तो विकीचा भाऊ आहे. तू विजयच्या मागे का लागलायस? हे प्रशासनाला कळलं पाहिजे की कोण त्यांच्या डोळ्यात धूळ फेकताय ते. दादा, कोणत्या प्रशासनाबद्दल बोलताय तुम्ही? दादा, ह्या प्रशासनाची लोक सुद्धा ह्यांच्याच तुकड्यांवर जगतात आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, पण ऐकतात त्यांचंच. अत्याचार करणाऱ्यांचा विजय होतो प्रत्येक वेळी. हेच होत आलंय. ही सर्वच्या सर्व लोक सिस्टमच्या हाती विकली गेली. काका, जर असं असतं तर आपली लढाई अजून कठीण झाली असती. कोणत्या लढ्याबद्दल बोलतेस भारती तू? स्वातंत्र्यानंतर कधी ऐकलंस का की आजवर एखाद्या नेत्याच्या मुलाला शिक्षा झाली म्हणून? मग तो भलेही बलात्कारी असो, चोर असो, पाकिटमार असो, असं कधीच होत नाही भारती. बाबूलाल, जर तुला सगळं माहिती आहे, तू पाहिलायस,
तर आता तू गप्प बस. या अन्यायाविरुद्ध जोपर्यंत आपण एकत्र होऊन लढा देत नाही ना, तोपर्यंत काहीही होणार नाही. दादा, तो दिवस सुद्धा येईल जेव्हा सगळे एकत्र आवाज उठवतील. पण त्याआधी सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून हे ओळखलं पाहिजे की कोण आपला आहे आणि कोण परक. बाबूलाल, एवढं तर सगळ्यांनाच कळतं की आंधळा कोण आहे. दादा, तुम्ही रागावू नका, पण तुम्हीच म्हणायचात ना की विजय माझा शिष्य आहे, मी त्याला शिकवलंय, चांगली गुरुदक्षिणा दिली त्याने तुम्हाला. आता बघा तुम्ही, किती लोक ही केस चांगल्या प्रकारे कायमची दाबून टाकतील आणि आपण सगळ्यांनी वहिनींच्या फोटोला हार घालायचे आणि रडत बसायचं, बस, बाकी काही नाही. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला